पिकनिकला चालले का? बघ बघ बघ. हॅलो, गुड मॉर्निंग पब्लिक. मी तुमचं आशिष तोंडे, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की आज आपण निघालो संडेच्या एक मॉर्निंग राईडला म्हणजे एक छोटी मोठी राईडला आपण लोणावळ्याला आलो. एक सिंगलच आलो आहे आज. तर ताज कारणाने आज मी एक ब्लॉग शूट करतो, कारण गणपतीनंतर आपले व्हिडिओज आलेच नाहीत मोस्ट ऑफ. तर मी विचार केला आज मला टाईम पण आहे आणि मधला पिरियड थोडंसं आपला डाऊन टाईम चालू होता आणि वेळ पण नव्हता ऑफिसमुळे. आता नवीन ऑफिस पण जॉईन केलं मी, मला वेळ पण भेटतो सॅटर्डे संडे. तर सॅटर्डेला माझं दुसरं काही पर्सनल काम असतं. तर आज संडेसाठी मी निघालो त्याचं राईडवर आणि होप तुम्ही आता पूर्ण ब्लॉग बघतच असणार. आणि जर सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा. तर निघालो मी आता. मला इंट्रो घरातून शूट करता आला नाही कारण थोडासा बिझी, लवकर लेट झाला मला निघता 8 वाजलेले. आता ऑलमोस्ट 10 वाजले आणि मी खोपोली टच करत आलो. तर पुढचा पूर्ण ब्लॉग बघा आणि लवकरच ब्लॉग टाकत राहावे. आता वेळ तर भेटतो आपल्याला, तर भेटूया तुम्हाला, भेटत राहू पुढे गाड्यात. भरपूर वेळ झाला आपल्याला ब्लॉग वगैरे टाकून यूट्यूबला, कारण मध्ये थोडेसे डाऊन टाईम वगैरे चालू होते. आपण नवीन ग्रुप चालू केला, त्यामध्ये थोडासा बिझी होतो. तर ब्लॉग तर बनवायचे होते, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं कंटिन्यू व्हिडिओ टाकेल करून, कारण टाईम भेटला नाही मला जॉब आणि सगळं हँडल करण्यामध्ये. तर आज ब्लॉग यासाठी बनवतो आहे की आज भरपूर दिवसांनी मला वेळ भेटला आणि आज संडे. तर एक सोलो ट्रिप मारतो आहे छोटीशी. तर एकटाच निघालं आहे, बघूया कुठपर्यंत पोहोचतोय. लोणावळ्याचा टार्गेट एकट्याला जायचा, डिपेंड ऑन मूड आहे कुठपर्यंत जातं, कारण थोडंसं बॉडी पेन पण वाटतं. तर भेटतो तुम्हाला मध्ये कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. लवकरच भेटूया आपण आता चांगल्या हायवेला. हे पब्लिक आता लागलो आपण आता कुर्ल्याच्या ब्रिजला लागलो, जो मोठावाला ब्रिज आहे. तर आजीला आपल्याला पळवायचं आहे. हिमालय 450 आपल्या 3 स्टँडर्ड नंतर आपण घेतलेली गाडी आहे. तर आजपर्यंत लॉंग ड्राईव्हला घेऊन गेलो नव्हतो हिला. साथी रे तेरे बिना भी क्या जीना. सकाळ सकाळ राईडला निघायचीच मजा एक वेगळी आहे. आणि एकतर असा मॉन्स्टर आपल्यासोबत घेतलं. फूलों की गलियों में, बागों की गलियों में, तेरे बिना कुछ कही ना. आई जवळ गेला बँडच्यात एन्जॉय करायचा लाईफमध्ये. बँडच्या पळवा काढी कायची गाण बँडच्यात. सकाळ सकाळ उठायचा, गाडी काढायची, छू. अर्गातराव माहिती आहे तुम्हाला? अर्गातराव फेसबुकवर अर्गातराव फेमस आहे ना, जो शायरी वगैरे आता इथंच राहतो. लोणावळा एक विरा मावले तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगावला. आई तुझा डोंगर. मधल्या पिरियडला बेंच एवढा डाऊन टाईम आला ना, आपल्याला ब्लॉग करायचं मन पण नाही झालं, टाईम पण नव्हता. आणि टाईम भेटला तर पूर्ण रेस्टमध्येच जात होता, एवढा आपण थकत होतो. तर वेळेला चल आज आपल्याला टाईम पण भेटला. भरपूर दिवस झाला मी लॉंग ड्राईव्ह घेऊन जायचे. घेतल्यापासून आपण बड्डेपासून घेतल्यापासून मला कुठे घेऊन गेलो होतो. तर आज जिला खोलली 120 पर्यंत. बघू त्याच मानाने मला इथे ॲव्हरेज पण माहीत पडेल की ॲव्हरेज काय काढून देते. कारण एरियामध्येच मला ती देते 20चं ॲव्हरेज देते. 20-21 एवढ्यामध्येच खेळते. तर मी अजून शुअर नाही, मला वाटतं माझी एकच सर्व्हिसिंग झाली, त्याच्यामुळे एवढा कम असेल मला ॲव्हरेज. तर परवा आपली गाडी इलेक्शनच्या दिवशी चालली आहे सर्व्हिसिंगला. आणि वोट करा सगळ्यांनी मिळून. याच्या वोट करा. वोट केल्यावर आपले 5 वर्ष सिक्युअर आहेत, नसता मग बसा रडत. वीस तारखेचा पहिला स्लॉट आपण गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी बुक केला वेळेला, तो त्याच्या आधी एक राईड करतो. म्हणजे सर्व्हिसिंगच्या नंतर एक राईड मारली की म्हणजे मला पूर्ण हे करता येईल, डिफरन्स काढता येईल. बिफोर सर्व्हिस आफ्टर सर्व्हिस काय चेंजेस झालेत करू. हे आपलं DY पाटील स्टेडियम. इथून धोनीने, सचिन तेंडुलकरने किती 6 उडवले असतील.
जैसे निगाहों से वाकिफ कोई. मध्ये मध्ये एखाद रायडर भेटतच चाललेत, पण कोणी पण प्रॉपर गेटअप मध्ये नाही. जर काही झालं बिलं तर तसं तर प्रॉपर मी सुद्धा नाही, फक्त जॅकेट वगैरे घालाय, खाली फुटला काय आपल्या हे नाही. ओ लम्हे ओ बातें कोई न जाने. थोडा इलेक्शन पिरियड असल्यामुळे ना प्रत्येक जागी थोडीशी नाकाबंदी आहे. काढली गाडी दिकाला तापले घेर धाड 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 आता छू. मधल्या पिरियडला भाई प्रॉब्लेम तर चालूच होते. त्यात आपल्या गोप्रोचा माईक खराब झाला होता. आता माईक यायला पण आपल्याला वेळ लागला. माईक आपल्याला मी त्याला बुक केला, कारण ऑनलाईन जरा मला असं हे वाटत होतं, अनसिक्युअर वाटत होतं की घेऊ की नको घेऊ. तर आपण ज्याच्याकडून गोप्रोच्या ॲसेसरीज घेतल्यात, मी कुठून घेतल्यात, बोईसरवरून घेतल्यात काहीतरी. भरपूर वेळ झाला त्या ॲसेसरीज घेऊन, मला 1 वर्ष होत आला. मग त्यालाच फोन केला होता, त्याला बोललो भाई माईक खराब झाला आहे, करून माईक पाठवशील का. तर 1 वीक त्याच्यामध्ये गेला. गणपतीनंतर आपला एक पण ब्लॉग आला नाही. म्हणलं चलो कल करे सो आप करे सो अभी, काहीतरी चुकीचं बोललोय. हा टेम्पल आपल्या गौतम बुद्धांचा. आता लागलो आपण प्रॉपर गोवा हायवेला. ओ लम्हे ओ बातें कोई न जाने, ओ सीधी यादें ओ बरसाते, ओ भीगी भीगी यादें. एक नंबर और आहे भाई, 1 नंबरच्या वाईब आहेत. निघून येतो सिंगल भाई. बस प्रत्येक संडेला जर असा चान्स भेटला ना बाहेर जायचा वेगवेगळ्या ठिकाणी, लाईफ धन्य भाई, धन्य. आपल्या गाडीचं ॲव्हरेज बघायचं आपल्याला. आता मला आहे ना थोडासा सीट प्रॉब्लेम द्यायला सुरू केली आहे. ऑलमोस्ट आपण 40 किलोमीटर क्रॉस केले आपल्या घरापासून. तर सीट मला थोडीशी हार्ड वाटते, तर आपल्याला सीटचं पण काम बघावं लागेल. बाकी मला दुसरा प्रॉब्लेम काय लॉंग ड्राईव्हमध्ये ना आढळला याच्यासोबत. सीट कुशन मला तिचे थोडेसे हार्ड वाटतात, तर थोडं आपण ना कुशनवर पण काम करू त्या गाडीला घेऊन. आणि याचे ऑप्शन भरपूर आहेत रॉयल एनफिल्डवाले कर सीटसाठी, कारण ते लोक सीट अशीच बनवतात की जे रायडर्स आता जातील तर त्यांना थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला आणि त्यांची ॲसेसरीज सेल व्हायला. त्यासाठी सगळ्याच गाडीमध्ये दिल्यावर इन्कम कुठून आहे त्यांची. गाडी विकली झालं काम भारी. हे आपल्याला भेटले सायकल रायडर्स. 1 नंबरचा टोन झाला भाई. मी अजून इंट्रो नाही शूट केलाय. इंट्रो मी कुठेतरी मध्ये उभारून शूट करणार आहे. लॉंग ड्राईव्हला आल्यानंतर आपल्याला साईड मिरर भरपूर इम्पॉर्टंट येतं. व्ह्यू बघा नाही, असे मोठे मोठे स्टँडर्डवर मी ही स्पीड कधी अचीव करत शकत नव्हतो, कारण आपली जी 350 स्टँडर्ड होती ना भाई, तिचे ब्रेकिंग सिस्टम थोडेसे लो आहेत, कारण थोडीशी भीती क्रिएट व्हायची थोड्याशा स्पीडला गेल्यावर आपण. हे जे तर 80-90 असे जसे काही 60-70 आहेत, एवढ्या इझी आपण टच करतोय. पुणे 114 किलोमीटर. जेम टाइम ना पुण्याला जायचं ना मला इकडून, तर 1-1.5 तास भरपूर झाला. हा भेटला आपल्याला साफ शिडीचा वळण. आता मी ना आमका जेव्हा मला रायडर भेटतात तेव्हाच माझा कॅमेरा ऑन असतो. बघा तिकडे पण 2 रायडर आहेत भाई. पिकनिकला चालले का. बघ घे चल. बघितलं का तुम्ही क्रेज बघितला पोरांमध्ये. बघता गोप्रो दिसला ना भाई, सगळ्यांना कॅमेरा समोर बसवायचं. वाह भाई वाह भाई वाह भाई वाह. आपले पुढे 4 लाख रुपये बसवले ना माझ्या गाडीवर. फुल गावची वाईब आहे भाई, फुल गावची वाईब आहे. थोडासा व्हिडिओ शूट करा प्रॉब्लेम क्रिएट होता, कारण इकडे असे
सापशिडी वळण आहेत ना तर गोप्रोमुळे हेल्मेट थोडंसं आहे ना मला टाईट करावं लागणार आहे, कारण थोडंसं प्रेशर येतं मानेवर त्याच्यामुळे. भाई आपल्या इथे तिसरा घेर म्हणजे भाई बाप झाला. इथे तिसरा घेर म्हणजे पहिल्या घेरसारखा वर्कआउट येतो, म्हणजे घेर कमी पडतात, 6 घेर कमी आहेत भाई. गजब गजब है भाई गजब. तुझको चल रही थी तुम मुझे बाल बंधन. भाई वन साइड है यार भाई. आपण इथंच खोपोली उठून मारूया की लोणावळ्याला जाऊया मला कळत नाही. लोणावळ्याला मॅगी खाल्ली असती यार. हॅलो गुड मॉर्निंग पब्लिक, मी तुमचं आशिष लोटे, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग बनायचं कारण मी तुम्हाला सकाळी सांगितलं तर परत विचारू नका. मला इंट्रो सेट करायचा, अजून इंट्रो नाही काढला नाही. गोप्रो लागला आपल्या हेल्मेटला, मग घरातून छू. मम्मीला सांगितलं फक्त 1 तासातच आलो. 1 तासात बोलून बोलून लोणावळ्याला पोहोचतो मी. यप्पडे पुढे एक हॉटेल आहे. मी प्रत्येक वेळी इकडे आलो ना त्या हॉटेलवरती थांबतो, तिकडे चाय पिवा मस्तपैकी. लोणावळा टच करूया. तो आपला शॉप आता आलेला आहे, तर मी आता तिकडे जातो, एक चाय पितो, थोडासा फ्रेश होतो, तोंडावर पाणी मारतो, कारण झोपेतून उठून आलं. कारण मी माझं एक डिसाईड होतो, अरे भाई काय शॉप बंद की नाही. नाही चालू आहे चलो. हाच तो शॉप. अभी तर आपण स्टॉप. आईच्या गावात घरातून डायरेक्ट खोपोली 1 तासामध्ये. चला एक चाय वगैरे पितो आणि भेटतो तुम्हाला. मस्तपैकी आता नाश्ता वगैरे झाला आहे, तर निघालो फेण्याच्यात पुढं लोणावल्यासाठी. कल तुझको देखा था मैंने अपने आंगन में, जैसे कह रही थी तुम मुझे बाल बंधन में. ये कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं, बेगाने होके भी क्यों लगते अपने हैं. असं डिपेंड नाही करत यार तुमच्याकडे स्पोर्ट बाईक आहे की नाही, ॲडव्हेंचर बाईक आहे की नाही, क्रुझर आहे की नाही, जे पण. अरे स्कूटी भेटली स्कूटी पण घेऊन निघा. हे काय स्कूटीवाले पण तर आहेत सोबत. वेलकम टू खंडाळा घाट ब्रदर्स. प्रॉपर राईड का मजा लेना है तो खंडाला तो आणणं पडेगा ना प्रो. जोपर्यंत या पुढच्या गाड्या समोर आहेत ना कार बेर, तोपर्यंत आपल्याला गाडी चालवता येणार नाही. ऐकताय बाईकचे साऊंड आहे कसले भांग. आता आपण इथं एकदम टॉपला तो ब्रिज आहे ना, ब्रिजवर व्ह्यू वगैरे घेणार थोडेसे. एक मॅगी चाय पिणार, खाणार मॅगी चाय पिणार. आपल्या परतीच्या रस्त्याला आपण रिटर्न. हिमालयाने फर्स्ट टाइम खंडाळा गाड्या बघितला आहे. तेरे इश्क में नाचेगे, तेरे इश्क में नाचेगे, तेरे इश्क में नाचेगे. तुम्हाला ॲक्च्युअल बाईक वगैरे काय आहेत ना इथे माहीत पडतं आपल्या गाडीची लायक आहे काय. माझ्या आता इथं पर्सनल व्हिडिओ बनवायला आपल्यासोबत कोण आणलेला नाही आहे, तर जेवढे व्हिडिओ आहेत तेवढ्यामध्ये सॅटिस्फाईड होऊन जा. तरारा मैं निकला ओ गड्डी लेके अमृत से, तरारा एक मोड़ आया मैं उते दिल छोड़ आया. असे प्रॉब्लेम होतात घाटावर. समोरचा स्लो झाला की मागचे सगळे स्लो. एक मोड़ उसे दिखलाने लगी, डंगडा डंगडा. बघा घोडे, बघा घोडे. मैं बिस्तर तान के छोड़ गया, फिर भागा मैं भागा, टरा 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 टरा. एक मोड़ आया मैं उतर दिल छोड़ आया. कसा आहे घाट, घाट कसा आहे, घाट कसा आहे बघून घ्या घाट कसा आहे बघा. डायरेक्ट झिरो डाऊन आहे. या मोठ्या गाडीने इकडून गेलंच नाही पाहिजे ॲक्च्युली. यांच्यासाठी एक्सप्रेस हायवे बनवला आहे ना.
फिर से एक 0 डन ब्रो. आता एवढी राईड करून एक तिकडे व्ह्यू मध्ये मॅगी खायची मजाच वेगळी भाई. आले आले हो आले बघा ते आपले ब्रिज आले. आपण इथं नाही थांबणार, आपण पुढे थांबणारच कारण आपल्याला मॅगी पण खायची ना. बे अर्थ आपल्याला इकडे थांबून अर्थ नाही. टाइम वेस्ट आपल्याला करायचा. हिमालय 450 मॉन्स्टर ट्रक. वन साइड रायडिंग होती भाईची. 80-90-100 तर भाई तिने असे टच केले होते मागाशी हलके फुलके ना. आपल्याला फील झाला आपण 120 टच केला. एक नंबर एक नंबर एक नंबर भाई. एक नंबर एक नंबर. इससे अच्छा कुछ हो सकता है क्या ब्रो. तर आता आपण इकडून मॅगी खाणार आहे थोडेसे. तुम्हाला हाच आपला स्पॉट होता आणि आपण स्पॉटला टच झालोय. मॅगी खायसाठी वेट करतोय कारण तिकडे पण गर्दी आहे बघा. आजच्या स्पॉटला तर टच झालं. आता आपण इकडून युटर्न मारणार मॅगी वगैरे खाऊन. अजून तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. 1 hour later. निघालो आता इकडून मस्तपैकी. आपण मॅगी वगैरे खाल्ली. आता इकडे येऊन हा आपला स्पॉट होता. इथपर्यंत यायचं होतं तर ऑलमोस्ट 1.5 तासामध्ये मी इकडे पोचलो होतो. तुम्ही पण बघितलं. मॅगी वगैरे खाऊन झाली. मस्त एक व्ह्यू पण घेतला. थोडासा आराम पण केला इकडे. आता इकडून टर्न मारतो आपल्या घरासाठी. बघू आता घरची राईड एन्जॉय करूया. निघाला आता मस्तपैकी मॅगी वगैरे खाऊन. व्ह्यू बघा इकडला सकाळी 10:30 वाजताचा. सगळे रायडर्स लोक या स्पॉटपर्यंत येतात. इथे मॅगी चाय वगैरे पिऊन परत घरी रिटर्न. यार आलं तर पाहिजेलच इकडे प्रत्येक सॅटर्डेला संडेला. पुढच्या वेळेस कुठल्या तर नवीन ठिकाणी जाऊ तर परतीचा रस्ता एन्जॉय करूया मस्तपैकी. संडे वेस्ट नाही गेला पाहिजे भाई. संडे वेस्ट नाही गेला पाहिजे. घरात बसून काय करायचं. कुठेतरी टाइम स्पेंड केला पाहिजे. नवीन जागा एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. नवीन जागा एक्सप्लोअर करू नका पण अशा ठिकाणी जावा की थोडासा माइंड फ्रेश होईल. आणि एकटंच निघून जावा रे. कारण एकट्याचा प्रवास एकदम फास्ट. कोणासाठी थांबणे नाही, कोणासाठी काय नाही. स्वतः डिसिजन मेकर. थांबायचं तर थांबा, निघायचं निघा. तर भेटतो तुम्हाला मध्ये मध्ये. ਤੈਨੂੰ ਲੈ ਮੈਂ ਜਾ ਸਕਦੀ ਸਰਗਸਿਆ ਦੇ ਤੇਰਾ ਨਾਮ ਤੈਨੂੰ ਲੈ ਕੇ ਜਾਵਾਂ ਆਪਣੇ ਨਾਲ ਨਹੀਂ ਜੀਣਾ ਦੁਨੀਆ ਦਾ ਆਪਣੇ ਸਾਥ ਨਹੀਂ ਜੀਣਾ नींद ना आवे तेनू चैन तड़पावे नदी जा नींद ना आवे तेनू चैन तड़पावे जिंदगी भर ना हो तू उदास तेरे पास पास में रहूँगा जिंदगी भर सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए शब्द भी तो देखने को निकला करता है आईना भी तरसा हसी कितनी नहीं इतनी हसी कोई नहीं पुढे बघा पूर्ण
कावासाकी निंजाचा ग्रुप आहे. हम तुम रडते, सगळा कावासाकीचा ग्रुप आहे बघा. भाई सगळे एन्जॉय करतायत लाईफ. असली लाईफ का मजा ब्रो, रायडिंग करो. क्यों तेरी जो है बस गया, बोला कुछ ना दिल में हूबहू. BMW हिमालयामध्ये रेस. भाई निंजा वाली गैंग आहे भाई. ये वाला कन्फ्युजन आहे भाई. पनवेलमध्ये आता आपण टच झालो. निंजावाला ग्रुप गायब झाला, छू झाला कुठेतरी. त्यानंतर एक BMW वाला भेटला होता. तर इथून आपलं घर ऑलमोस्ट असेल 30-35 किलोमीटर. अखियाँ मिलाओ कभी, अखियाँ मिलाओ कभी, अखियाँ मिलाओ दिलबर, बिना घायल के है प्रेम बाबू. बघितला असा रिस्पॉन्स भेटतो त्या पोरीने कारमधून थंब दाखवला भाई. पोचले होता गोवंडीला, पोचले रिटर्न मारून. मला काही शूट केले नाहीत कारण मस्त मध्ये राईड करत आलं. मला शूट करण्यात काय अर्थ नाही. तर सगळे रायडर्स पुढे पण बघत असाल, 2 रायडर्स आहेत पुढं, मागं 2-3 आहेत. सगळे आपल्या आपल्या घरी चालले जातात परतीच्या रस्त्याला. कहता है पुरानी से प्यार हो गया. हे पण इथलेच रायडर असतील पवई जोगेश्वरीचे. भेटतो मध्ये मध्ये तुम्हाला. पब्लिक पोचले होता आपण कुर्ल्यामध्ये. आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. 1 नंबरची राईड झाली. मस्त मॅगी वगैरे, चाय वगैरे पिऊन आलो लोणावळ्याला जाऊन. होप करतो जेवढे जण व्हिडिओ बघत असतील ज्यांच्याकडे कोणाकडे बाईक असतील तर नेक्स्ट सॅटर्डे संडेला प्लॅन करूया परत एकदा जायचं कुठेतरी बाहेर. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला जेवढे पण सगळ्यांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण तुमचा 1 लाईक 1 सबस्क्राईब भरपूर पुढे घेऊन जातो. तर लवकर भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.